नमस्कार शेतकरी बांधवांनो, तूर बाजारात आपल्याला किती दर मिळत आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला तूर आणि डाळ यामध्ये आपल्याला एक मोठी हालचाल दिसून येत आहे. पण या ठिकाणी काही बाजार समितीमध्ये आपल्याला 11,000 रुपये दर पाहायला मिळत आहे. म्हणून त्यासाठी शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा संकेत दिला जात आहे. पण या ठिकाणी आपण एक पूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तूर डाळ यामध्ये काही प्रॉडक्ट टॅग केलेले आहेत. आपल्याला जर आवडली तर आपण ते खरेदी करू शकतात. तर चला तर व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आजच्या ज्या तूर बाजार समितीमध्ये आपण जाणून घेऊयात. पहिल्यांदा आपल्याला बघितलं असेल, सर्वाधिक दर आपण बघितलं असेल मुंबईमध्ये आपल्याला 11,000 रुपये क्विंटल पाहायला मिळत आहेत. पण त्या ठिकाणी आपण बघितलंय, सर्वसाधारण तूर बघितलंय तर हिंगणघाटमध्ये 8,400 रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मध्यम स्वरूपाचा दर बघायला गेले तर पैठणमध्ये आपल्याला 7,420 रुपये पाहायला मिळत आहेत. पण या ठिकाणी आपल्याला कमी जादा चढ उतार पाहायला मिळत आहेत. पण आता आपण बघूयात बाजार समितीनुसार जे दर आहेत त्यामध्ये बघूयात. पहिल्यांदा बघूया मुंबईमध्ये आपण बघितलं असेल 8,000 ते 11,000 पर्यंत आपल्याला दर पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण आवक बघितली असेल, आपल्याला 981 क्विंटलची आवक पाहायला मिळत आहे. पण त्या ठिकाणी बघितलं असेल पैठणमध्ये बघितलंय 7,350 ते 7,650 हे दर आपल्याला पाहायला मिळत आहेत. बारामतीमध्ये बघितलंय आपण ते 3,000 पासून ते आपल्याला 6,400 पर्यंत पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये आपल्याला हिंगणघाटमध्ये बघितलं असेल 6,500 ते 8,640 रुपये दर आपल्याला पाहायला मिळत आहेत. बारामती पांढऱ्या तुरीसाठी बघितले 5,000 ते 7,000 पर्यंत आपल्याला तुरीचे दर पाहायला मिळत आहेत. देऊळ राजामध्ये बघितले 6,550 ते 7,550 रुपये दर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढील तुरीचे आपण बाजार समितीनुसार एक अंदाज बघूयात. यामध्ये बघितलं असेल, तूर आपण काही दिवसात आपल्याला एक तुरीचे दर मजबूत पाहायला मिळत आहेत. मुंबई सारख्या बाजारात आपण बघितलं असेल 10,000 रुपये क्विंटल दर आपल्याला पाहायला मिळत आहे. पण या ठिकाणी बघितलंय की जे हिंगणघाट आहे त्यामध्ये 7,500 ते 9,000 पर्यंत तूर पाहायला मिळते. पण त्यासाठी शेतकऱ्यांना महत्वाचे आहे की आवक कमी झाल्यानंतर दर पण आपल्याला एकदम मजबूती मिळते. तर त्यासाठी शेतकऱ्यांना महत्त्वाचे सल्ले आहे. त्यासाठी आपण बघितलं असेल, सध्या चांगला तुरीला दर आपल्याला पाहायला मिळत आहे. पण विक्री करताना तुम्ही वेगवेगळ्या टप्प्यामध्ये तूर विक्री करा. म्हणजे तुरीच्या बाजारभावामध्ये आपण मोठ्या बाजारात आपण लक्ष ठेवलं पाहिजे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तूर दर बाजार समिती बघितले आहेत. आणि यानंतर आपण आपल्या या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि आपल्या काही प्रॉडक्ट आपण तूर डाळ संदर्भात काही प्रॉडक्ट आपण टॅग केलेले आहेत. ते टॅग केलेले प्रॉडक्ट आपण ऑनलाईन खरेदी करू शकता. त्यासाठी आपण काही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिसेल त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून बघू शकता. चला तर अशाच नवनवीन व्हिडिओ बरोबर भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.